नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। कल्याण में रिलायंस फाउंडेशन और एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य द्वारा संचालित कल्याण के रायते गांव स्थित आंगनवाड़ी केंद्र में लर्निंग लैब का उद्घाटन किया गया। रिलायंस फाउंडेशन एवं एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य द्वारा संचालित कल्याण के रायते गांव स्थित आंगनबाड़ी केंद्र में लर्निंग लैब का उद्घाटन हुआ। ICDS के कमिश्नर कैलाश पगारे और रिलायंस फाउंडेशन की पदाधिकारी नूपुर पहल के हाथों किया गया। इस मौके पर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी संगीता लोड़े, डिप्टी CO संजय बागुल, रायते ग्राम पंचायत की सरपंच समिता सुरोशी, अर्चना पवार एवं प्रथम संस्था के सदस्य मौजूद रहे। उद्घाटन के उपरांत एकात्मिक बाल विकास परियोजना के आयुक्त कैलाश पगारे ने कहा कि रिलायंस फाउंडेशन ने जो आंगनवाड़ी का स्ट्रक्चर तैयार किया है वह काफी बेहतर है, इसलिए इन बच्चों के भविष्य के लिए यहाँ सारी सुविधाएं उपलब्ध कराई जाएंगी। साथ ही ठाणे जिले के 700 आंगनवाड़ी सेंटरों को प्रथम संस्था और रिलायंस फाउंडेशन के माध्यम से और हाईटेक किया जाएगा। आज या ठिकाणी रायते गावामध्ये 2 अंगणवाड्यांचं जे उद्घाटन झालेलं आहे ते रिलायन्स फाउंडेशन आणि प्रथम या संस्थेमार्फत या अंगणवाड्यांचं एकतर नूतनीकरण झालेलं आहे आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे पूर्वशालेय शिक्षण अंगणवाड्यामध्ये दिलं जातं त्यामधलं साहित्य आणि प्रशिक्षण अशा 2 माध्यमातून या जिल्ह्यातल्या जवळपास 700 अंगणवाड्या आणि 10,000 विद्यार्थी यांनाही चांगलं पूर्वशालेय शिक्षण मिळणार आहे। त्यासाठी आज उद्घाटन झालं आणि त्यामध्ये त्या रायते गावामधल्या 2 अंगणवाड्या सहभागी आहे। डाटा असा आहे की आपण राष्ट्रीय स्तरावर जर NFHS 5चा जर विचार केला तर डाटा असं सांगतो की एका तासामध्ये जे महिलेने मुलाला दूध पाजलं पाहिजे त्यामध्ये जवळपास 68% महिला हे असं करतात आणि हे केलं तर त्या मुलाच्या भविष्यासाठी आणि त्याची सगळी वाढ होण्यासाठी चांगलं असतं। तर मला असं वाटतं की जेव्हा आम्ही पूर्वशालेय शिक्षण म्हणतो तर पूर्वशालेय शिक्षण फक्त 3 ते 6च्या पुढचं नसून जेव्हा ती माता गरोदर राहते तिथूनच त्याची सुरुवात होते, जे कारण तिच्या आरोग्य जर चांगलं राहिलं तर त्या आरोग्याचा परिणाम तिच्या बाळावर होत असतो। म्हणून त्या बाळाच्या साठीचं जे आयर्न फॉलिक असेल किंवा लसीकरणाचं काम आहे तर ते तिथून जर सुरू झालं तर पहिले जे बाळाचे 1000 दिवस आहेत ते अतिशय महत्त्वाचे त्याच्या बौद्धिक विकासासाठी, त्याच्या शारीरिक विकासासाठी आणि एकूणच त्याची सर्वांगीण जो विकास होणार आहे त्यासाठी महत्त्वाचं असतं। म्हणून आम्ही आता महाराष्ट्रामध्ये बाळाचे पहिले जे सुवर्ण 1000 दिवस आहेत ते केंद्र सरकारनं पण पोषण अभियानाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। ते आता पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही लागू करतो आहोत। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्या आमच्या जे कार्यक्रम आहेत त्या माध्यमातून यांना प्रोपोगेट करतो आहोत की जेणेकरून याच्याबद्दलची जर जागरूकता झाली, कारण हे लोकांना माहीत नाही असं नाही, लोकांना माहिती आहे परंतु त्याचं अंगवळणी पडत नाही, ही सवय झाली पाहिजे आणि म्हणूनच आम्ही आता सगळ्या ठिकाणी या बाळाच्या जीवनातले जे पहिले 1000 दिवस आहेत त्याचं महत्त्व सांगतो। मला वाटतं ठाणे जिल्ह्याने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी त्रिसूत्रीच्या माध्यमातून घेतलेला आहे की लोकांमध्ये जागरूकता करणे, न्यूट्रिशनची माहिती देणे आणि त्या न्यूट्रिशन चांगलं करण्याच्या माध्यमातून मुलांचं कुपोषण कसं कमी होईल आणि त्यांच्या डेटाप्रमाणे त्यांच्या या प्रयत्नाला यश आलेलं आहे, कुपोषण कमी झालेलं आहे। असं आहे की लर्निंग सेंटर आपण याला म्हणतो आहोत की हे जे 24 अंगणवाड्या ह्या पूर्ण जिल्ह्यासाठी एक लर्निंग सेंटरचं काम करणार आहे, ज्याच्यामध्ये पूर्वशालेय शिक्षण जे मुलांचं होतं ते कसं चांगल्या प्रकारे करता येईल, त्याच्यामध्ये मग बौद्धिक विकास आहे, भावनिक विकास असेल, त्याचा गणिती स्किलचा विकास असेल, त्या सगळ्या विकास करण्यासाठीचं जे प्रिकर्सर आहे त्याला कुठल्या खेळाच्या माध्यमातून ते आपण शिकू शकतो। कारण मुलाला जर आपण फार शाळेसारखं शिकवायला गेलो तर ते चांगलं शिकत नाही, आणि जर खेळाच्या माध्यमातून त्याच्या आईच्या माध्यमातून म्हणजे अंगणवाडी ताईनं जर आईसारखं शिकवलं तर ते आणखी चांगल्या प्रकारे शिकू शकतो आणि हेच शिक्षण सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रात जावं यासाठी आमचा प्रयत्न आहे। त्याची सुरुवात आता इथून झालेली आहे। तुमचं म्हणणं बरोबर आहे की महाराष्ट्रामध्ये जे नागरी भाग आहे त्या नागरी भागामध्ये स्वतःच्या इमारती नाही, ग्रामीण भागामध्ये जवळपास सगळ्याच अंगणवाड्या ह्या आपल्या स्वतःच्या इमारतीत भरतात किंवा शाळेत भरतात, परंतु शहरी भागामध्ये ह्या सुविधा उपलब्ध नाहीत कारण भाडे जागेचे भाव जास्त आहेत वगैरे वगैरे। हे जरी खरं असलं तरी आम्ही त्या भाड्यांच्या इमारतीमध्ये या अंगणवाड्या भरवतो, तिथं मात्र सगळं साहित्य आपण दिलेलं आहे आणि तेवढ्याच आमच्या चांगल्या अंगणवाडी ताई तिथे शिकवतात। त्याच्यामुळं जागा जरी भाड्याची असली तरी मला वाटतं शिक्षण हे पूर्णपणे केलं जातं। मग आणखी त्यांना व्हिजिटच्या माध्यमातून गरोदर माता असतील किंवा स्तनदा माता असतील त्या सगळ्यांना जे आम्हाला शिक्षण 6 सेवांचं ICDSचे आहेत ते देण्याचं काम आमच्या अंगणवाडी ताई अतिशय चांगल्या प्रकारे करतात। कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट।
आगे बात करेंगे नासिक की, जहां बता दें नासिक में स्थानीय अपराध शाखा की एक टीम ने घरों में चोरी करने वाले लगातार अपराधियों को नासिक शहर से गिरफ्तार किया है। खबर नासिक से, जहां स्थानीय अपराध शाखा की टीम ने सतारा में घरों में चोरी करने वाले लगातार अपराधियों को नासिक शहर से गिरफ्तार किया। बता दें 3 दिसंबर को लगभग आधी रात को अज्ञात आरोपियों ने बख्शी रोड क्षेत्र शरद नगर एवं समृद्धगढ़ में बंद मकानों के दरवाजे के ताले तोड़कर सोने के आभूषण एवं नकदी, जिसकी कीमत लगभग 1,15,000 रुपए की चोरी कर ली। मामले को लेकर सतारा पुलिस थाने ने मामला दर्ज किया, जहां नासिक ग्रामीण जिले के पुलिस अधीक्षक विक्रम देशमानी, अतिरिक्त पुलिस अधीक्षक नासिक ग्रामीण आदित्य मिल्खेकर की टीम को जिले के रिकॉर्ड में माल के खिलाफ अनसुलझे अपराधों का खुलासा करने का निर्देश दिया गया था, जहां आरोपियों को गिरफ्तार किया गया। चोरी के उपरोक्त अपराध के संबंध में जब आरोपियों से थाना सताना में पूछताछ की गई तो उन्होंने अपराध करना स्वीकार कर लिया। उन्हें एक अपराध के लिए गिरफ्तार किया गया और अदालत ने उन्हें 4 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया। उपरोक्त अपराध में प्रयुक्त मारुति स्विफ्ट कार को उपरोक्त आरोपी की कब्जे से जब्त किया गया और आगे की जांच की जा रही है। नासिक ग्रामीण जिले के पुलिस अधीक्षक विक्रम देशमानी, अतिरिक्त पुलिस अधीक्षक आदित्य मिल्खेकर, अतिरिक्त पुलिस अधीक्षक मालेगांव अनिकेत भारती द्वारा माल विरुद्ध अपराध के पर्दाफाश हेतु दिए गए मार्गदर्शन एवं दिशा निर्देशानुसार स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक राजू सुर्वे, सपोनी किशोर जोशी की टीम द्वारा चोरी की वारदात का खुलासा किया गया। नासिक से सी न्यूज़ संवाददाता संजय यादव की रिपोर्ट। फिलहाल के लिए बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।